हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, ह्या पिसापासून आपल्याला सुंदर असा बोटनेकमध्ये बॅकनेक पूर्ण पॅक फक्त 1 इंच असं टाकून कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. तर बघा, त्याच्यासाठी रेग्युलर जशी आपण बाही कट करतो तशी बाही मी कट केलेली आहे, क्रॉस पट्टी, आणि हा आपला पाठीचा भाग मी कट केलेला आहे. तर बघा, ह्याची आपण मापे घेऊया. तर बघा, उंची आपली किती इथं 14 आहे, 13 आपली तयार होणार आहे. तर छातीची घडी बघू शकते, आपलं 32 साईजचं ब्लाऊज आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन किंवा 2 इंच तुम्हाला जितकं हवं आहे तितकं घेऊ शकताय. तर बघा, इथं मी शोल्डर आपलं पूर्ण पॅक गळा आहे, पाठीमागं फक्त 1 इंचच घेणार आहे. आणि फ्रंट आपला डीप नेक आहे, म्हणजे 6-6.5 फ्रंट नेक आहे, आणि बॅक आपलं फक्त 1 इंच आहे. तर त्यासाठी इथं शोल्डर किती इंच घ्यायचे आहे बघा, इथं शोल्डर 8 इंच घ्यायचे आहे. गळा रुंदी इथं 4.5 इंच घ्यायची आहे, म्हणजे इथं टोटल आपलं शोल्डर 3.5 इंच होते आणि तयार आपली 2.25 इंच किंवा 3 इंच तयार होते आपली शोल्डर, बघू शकताय. आणि फक्त 1 इंचच आपल्याला गळाखाली उतरवायचा आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा, बघू शकता. आणि इथं आपल्याला 6.5 इंच मी 6.5 इंच इथं मी मुंडा घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. कारण आपलं फ्रंटचा नेक आहे तो आपला डीप आहे आणि बॅकचा 1 इंच आहे. बघा, आतल्या साईडला 1 इंच घेतलं आणि अशी तिरकी लाईन मारून घेतली, बघू शकताय. कारण इथं जेवढी शोल्डर आहे तशी खाली कमी 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 येत आलेली आहे. आणि इथं आत नाही घेतलं तरी इथं आपल्याला फुगा होण्याचे जास्तीत चान्स असतात, कारण वरचा मानेचा बसला भाग आपला रुंद असतो आणि खाली आपला भाग निमुळता होत आलेला असतो. त्याबद्दल असं घेऊन इथं आपल्याला असं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने इथं मुंड्याला अशा पद्धतीने दिलं की अगदी परफेक्ट मुंडा बसतो, कुठेही झोळ चून वगैरे अजिबात होत नाही. बघा, इथं गळ्याला थोडासा असा मी आकार देऊन घेतलेला आहे. बघा, बोटनेक ब्लाऊजमध्ये बॅकचा पार्ट जर पॅक असेल गळा, तर कटिंग, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी किती टाकायचं हे तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलं आहे मी. ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवला अगदी परफेक्ट बसतो, बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर असं आपलं कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट साईड, फ्रंटला आपण काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हा फ्रंटचा आहे, कटोरीचा साईडचा पार्ट मी कट करून पेपर कटिंग करून घेतलेला आहे. बघा, जसा आहे तसं ठेवायचा. याची उंची फक्त अर्धा इंचाने मी खाली वाढवणार आहे, कारण ह्याची उंची कमी आहे. बाकीची सगळी मापे आहेत तशी व्यवस्थित घ्यायची आहे. थोडीशी शोल्डर वाढवणार आहे आणि मुंडा वाढवणार आहे. बघा, कारण आपला हा फ्रंट डीप नेक असणार आहे, त्यामुळे फक्त इथं हे एवढेच चेंजेस होणार आहेत, हे लक्षात ठेवायचं, बघू शकताय तुम्ही. अगोदर मोजून घ्यायची आपली शोल्डर इथं किती घ्यायची आहे, आपल्याला किती ठेवायची, 6 ठेवणार, 5.5 ठेवणार, त्या हिशोबाने गळा रुंदी किती ठेवणार त्या हिशोबाने इथं आपल्याला चेक करून मुंडा आणि शोल्डर ठेवायची आहे. तर बघा, गळा रुंदी आपली एवढी सोडलेली आहे मी इथं 2, 2.25 किंवा 2.5 इंच, 2.25 इंच तुम्ही जितकी घेणार तितकी सोडायची नाही. इथं सुद्धा आपल्याला मुंडा 6.5 इंचच घ्यायचा आहे. आणि बघा, इथं मुंड्याला असा मी आकार देऊन घेतलेला आहे, कारण फ्रंटचा आणि बॅकचा मुंडा बरोबर येण्यासाठी आपल्याला 6.5 इंचच मुंडा घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. आणि बाकी सगळा पार्ट आहे असं आपल्याला घ्यायचं आहे. अगदी ह्या पद्धतीने कटिंग करा, अगदी छान ब्लाऊज बसतं. बघा, पेपर पॅटर्नचा कटोरा ठेवताना नेहमी मी कापडावरती तिरकस ठेवते. फक्त खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. बाकी सगळा पॅटर्न आहे असं आपल्याला फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे, बघू शकताय. बोटनेक ब्लाऊजमध्ये एवढ्याशा चेंजेस करायचे आहेत, पण अगदी व्यवस्थित अशा चेंजेस आपल्याला करायचे. ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवा. अगदी बंद गळा असेल तर सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज बसतो. कुठेही मुंडा कमी पडला किंवा मुंड्यात आवळ झाला असं काहीही होत नाही. 32 साईजसाठी आपल्याला 6.5 इंच घ्यायचं आहे, 34 साईजसाठी 7 इंच घ्यायचं आहे. प्रत्येक साईजप्रमाणे अर्धा इंच मुंडा वाढवत जायचा आहे. तर बघू शकता, अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या ब्लाऊजचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार नाही आहे, फक्त कटिंगचा आहे. पण ब्लाऊज कस्टमरला खूप सुंदर असं आपल्याला बसलेलं आहे. कुठेही काखेत किंवा मुंड्यात कुठेही चून वगैरे अजिबात आलेली नाही आहे.
बघू शकता बॅक जरी बोटनेक असेल फ्रंट जरी ओपन असलं तर कशा पद्धतीने कटिंग करायचं हे तुम्हाला मी डिटेल दाखवलेलं आहे. बघा ह्यात काज बटनपट्टी कट करून घ्यायची आहे आपल्याला. बघा हे मी बंद बाजू व्यवस्थित अशी पॅक करून आपल्याकडे डबल फोल्ड करून मी माझ्याकडे ठेवलेली आहे. बघा एका बाजूला असं काठाची बाजू आहे ती कच्च्या साईडला बाही ठेवलेली आहे, एका काठाच्या बाजूला आपल्या पाठीतला भाग ठेवलेला आहे आणि पॅटर्न जसे आहेत तसे व्यवस्थित असे आपल्याला ॲडजस्ट करत ठेवायचे आहेत. जो कुठेही आपला कपडा वेस्टेज न घालवता अगदी कमी कपड्यात कसं ब्लाऊज कटिंग करायचं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने समजू शकते. फक्त प्रत्येक वेळ पॅटर्न ठेवताना असा बसेल किंवा असा बसेल, उलटा सवचा हे सगळं चेक करायचं. इथं आपलं ब्लाऊज पीस प्लेन आहे त्यामुळं कसाही पॅटर्न ठेवला तरी चालेल, पण डिझाईन असेल तर डिझाईन बघूनच आपल्याला ब्लाऊजचा पॅटर्न ठेवावा लागतो. शक्यतो मी अगदी कमीत कमी कपड्यातच कटिंग करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जरी आपला ब्लाऊज पीस छोटा असला टर्कोसाचा वगैरे तर त्यात आपलं इझिली ब्लाऊज बसतं. त्यामुळे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळं पॅटर्न व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन सोडत आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीस असा कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा जसं आहे तसं सगळं व्यवस्थित कटिंग करणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर अजिबात तुमचा ब्लाऊज काखेत घट्ट किंवा शोल्डरमध्ये टाईट असं काही होणार नाही, कारण अगदी परफेक्ट माप आहे. मी बरीचशीच अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून शिवलेली आहेत आणि ती खूप सुंदर अशी बसलेली आहेत. आता हे आपलं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे, तर मी पुढचा व्हिडिओ बोटनेक विथ प्रिन्सेस कटचा अपलोड करणार आहे. तर बघू शकताय तुम्ही अगदी छान होतं, कारण बऱ्याच जणांना बोटनेक ब्लाऊज जमत नाही. कसं कटिंग करायचं, कसं घ्यायचं, प्रत्येक साईजला शोल्डर मुंडा किती घ्यायचा, गळारुंदी किती घ्यायची, फ्रंट ओपन असेल किंवा पॅक असेल तर किती गळारुंदी घ्यायची, प्रत्येक साईजमध्ये प्रत्येक पॅटर्ननुसार अगदी वेगवेगळ्या पद्धतीची असते. तर प्रत्येक साईजनुसार मी प्रत्येक वेळेला बोटनेकचं ब्लाऊज कसं कटिंग स्टिचिंग करायचं हे व्यवस्थित डिटेल तुम्हाला सांगेल. तर बघा असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ